भरारी घेऊया, उत्तुंग भरारी घेऊया, उत्तुंग भरारी घेऊया, उज्ज्वल भविष्यासाठी एक दिलाने उमटू दे जय घोष आज हा ओठी, दरी खोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिन राती, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मराठी, मी मराठी. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, भारतातील शिक्षणाचा विचार करताना वेदकाल, सूत्रकाल तसेच इसवी सन पूर्व 6व्या शतकापासून तर इसवी सन 10व्या शतकापर्यंतचा काळ व त्यानंतरच्या मुसलमानी अंमलाचा काळ यातील शिक्षण आणि पुढे पाश्चात्यांनी आपल्या देशात प्रवेश केल्यानंतर व त्यांची राजव्यवस्था नीटनेटकी होईपर्यंत दिलेले शिक्षण, त्यानंतरचे इसवी सन सुमारे 1800 ते 1947 पर्यंतचे शिक्षण आणि स्वातंत्र्योत्तर काळातील शिक्षण अशा विविध कालखंडाचा विचार करावा लागतो. इसवी सन सुमारे 1800 ते 1947 पर्यंत आणि पुढे स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय शिक्षणाचा इतिहास प्रामुख्याने सर्वांनाच परिचित आहे. कारण प्रबोधन काळानंतरचा हा टप्पा मुद्रणाचा शोध लागल्यामुळे जलद गतीने प्रसारित झाला. याच काळात राजाराम मोहन राय, ईश्वरचंद्र विद्यासागर, पंडिता रमाबाई, दयानंद सरस्वती, रवींद्रनाथ टागोर, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख अशा ऐतिहासिक महापुरुषांचे कार्य भारतीय समाजासाठी क्रांती स्वरूपात इतिहासात महामेरूसारखे स्थित आहे. पुराणात पृथ्वीचे वर्णन करताना 7 द्वीपांचे वर्णन आलेले आहे. त्यापैकी जंबू नावाच्या द्वीपामध्ये केंद्रस्थानी मेरू हा पर्वत आहे. हा पर्वत सोन्याचा असून त्यावर नेहमी ईश्वर राहतात असे वर्णन तेथे आढळून येते. अर्थात हे अलंकारिक जरी असले तरी मात्र हा मेरू पर्वत सर्वोत्तम मोठा पर्वत आहे. हा अर्थ या ठिकाणी अभिप्रेत होतो. एखाद्या व्यक्तीच्या कार्याचे स्वरूप मोठे असले की त्या व्यक्तीला महामेरू अर्थात मेरू पर्वतापेक्षाही मोठा आणि उत्तम पर्वता एवढे त्याचे कार्य आहे, या अर्थाने तो मराठी भाषेत प्रचलित आहे. मित्रांनो, याच काळात स्त्री शिक्षणासाठी ऐतिहासिक कार्य करणारे एक महामेरू म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे हे आहेत. त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारा आणि सामाजिक कार्याची संवेदनशीलपणे जाणीव करून देणारा अभ्यासक्रमातील पुढचा पाठ म्हणजे कर्ते सुधारक कर्वे. बोलके सुधारक असण्यापेक्षा कर्ते सुधारक असणे महत्त्वाचे असते असा संदेश पाठातून देण्यात आला आहे. महर्षी कर्वे यांनी समाजासाठी केलेल्या एकूण महान कार्यासाठी भारत सरकारने 1958 साली त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. रूढी, परंपरा आणि अंधश्रद्धेच्या विळख्यात सापडलेल्या तत्कालीन समाजात एखाद्याच्या पत्नीचं निधन झालं तरी त्याचं लग्न कुमारिकेशीच लावून दिलं जायचं. परंतु एखादीचा नवरा मरण पावला तर तिला मात्र अवघं आयुष्य विधवा म्हणून काढावं लागत असत. अशात हिंदू विधवांच्या पुनर्विवाहातील अडथळे दूर करणारा महत्त्वाचा कायदा इंग्रज सरकारने पास केला होता. पण त्याची अंमलबजावणी करण्या इतपत समाजमन पुढारलेलं नव्हतं. विधवांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकारच नाकारला जात होता आणि म्हणूनच अण्णासाहेब उपाख्य महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवेशी विवाह करून आपल्या स्त्री शिक्षण विषयक कार्याची मुहूर्तमेढ रोवली. विद्यार्थी दशेत त्यांच्या मनावर कायम कोरल्या गेलेल्या सीताराम पंत देवधर यांच्या एका कवितेने कर्वे यांचा संपूर्ण जीवनपटच बदलून टाकला. ही कविता आम्ही येथे सादर करीत आहोत. पंचम वर्षा विधवा बाला असुनी तियेने नाडविता, ओढवले हे पूर्वजन्मीचे पाप म्हणून तीस समजविता.
पुरुषांनी परिधर्मतत्व हे, पुरुषांनी परिधर्मतत्व हे लागू कधीही नच करिता, स्वेच्छेने संन्याशी होती कैक तयांमध्ये तुम्ही पाहता. सोडूनी भजना हरीच्या निशिदिनी विषय समुद्रामध्ये रमता, सोडूनी भजना हरीच्या निशिदिनी विषय समुद्रामध्ये रमता, प्रभाव असा हा मदनाचा पूर्ण तुम्ही जाणत असता. 16 वर्षी तरुणी सांगा, 16 वर्षी तरुणी सांगा, दीन कशी कंठील पती नसता. हाल अपेष्टा दुसऱ्या अगणित बाला, हाल अपेष्टा दुसऱ्या अगणित बाला, भोगी ती पती मरता. सदय हृदय जन कवन गाडी अश्रू त्या ते आठविता, सदय हृदय जन कवन गाडी अश्रू त्या ते आठविता, हृदय द्रावक सहगमनाचा मार्गही बरवा या परता. शोभत नाही तुम्हा खचित हे, शोभत नाही तुम्हा खचित हे, दोषांचे का धनी होता. पुरे गांजवणूक, पुरे गांजवणूक किव येऊ द्या, पुरे गांजवणूक किव येऊ द्या, अनाथ भगिनींची आता. पुनर्विवाहास संमती द्या हो, पुनर्विवाहास संमती द्या हो, सांडुनी मणींची निर्दयता, सांडुनी मणींची निर्दयता. तर मित्रांनो, हे शब्द कर्वेंच्या काळजात खोलवर रुतून बसले आणि त्यांना स्त्री शिक्षणाची प्रेरणा मिळाली. तर मित्रांनो, 105 वर्षाचं दीर्घ आयुष्य लाभलेल्या महर्षी धोंडो केशव कर्वे यांची अत्यंत दुर्मिळ चित्रफित व माहितीपट आम्ही पाठाची सुरुवात करण्याआधी सादर करीत आहोत. धन्यवाद. प्रोफेसर अण्णासाहेब कर्वे यांच्याविषयी माझ्या मनात इतका आदर बसत आहे की मी त्यांना लहानपणापासून पितृस्थानी मानित आलो आहे. प्रोफेसर अण्णासाहेब कर्वे हे युगद्रष्टे आहे. माणसाची परीक्षा त्याच्या हातून किती कार्य झाले यावरून करावयाची नसून त्याने कोणत्या कार्याला हात घातला, त्याने आपल्या कार्याची दिशा कोणती ठरवली यावरून करावयाची असते. प्रोफेसर अण्णासाहेब कर्वे यांनी मोठेपणाच्या मोहाला बळी न पडता लोकनिंदेच्या, कष्टाच्या व संकटाच्या कार्यक्षेत्रात पाऊल टाकले. तत्कालीन समाजाचा आणि सरसकट महिला वर्गाला व विशेषतः विधवांना होणाऱ्या जाचाचा विचार करून त्यांनी स्त्री शिक्षणाच्या कार्याला स्वतःला वाहून घेतले. उज्ज्वल देशभक्तात अण्णांचा क्रमांक माझ्या दृष्टीने बराच वरचा लागतो. त्यांनी आपल्या कार्याची दिशा निश्चित केली त्यावेळी अगोदर सामाजिक सुधारणा की अगोदर राजकीय सुधारणा याबद्दलचा वाद जोरात सुरू होता. पण सामाजिक संघटनेवाचून देशसेवा योग्य रीतीने होत नाही अशी अण्णांची खात्री असल्यामुळेच शिक्षणाच्या कार्याला त्यांनी हात घातला. जो आपल्या बुद्धीची व कार्यक्षेत्राची मर्यादा बरोबर लक्षात घेऊन एखाद्या कार्याला हात घालतो त्याला सहसा पराभूत व्हावे लागत नाही. याशिवाय निर्लोभ वृत्ती, निरलस सेवा, आत्मश्रद्धा, चिकाटी हे गुण ज्यांचे अंगी आहेत त्यांच्या कार्याला हटकून यश मिळते. प्रोफेसर अण्णासाहेब कर्वे हे अशा गुणांनी युक्त असे आहेत आणि म्हणूनच त्यांना आपल्या कार्यात यशस्वी झाली आहे. याहीपेक्षा विशेष गुण जर कोणता असेल तर हाती घेतलेल्या कार्यावर त्यांची असलेली अढळ निष्ठा हा होय. त्यांनी आपली श्रद्धा ढळू न देता सुमारे 40-45 वर्षे एकाच कार्याकडे आपले तनमधन अर्पण केले, यातच त्यांच्या यशाचे बीज आहे. महर्षी अण्णासाहेब कर्वे उत्तरादाखल भाषण करीत आहेत. अध्यक्ष महाराज, बंधू भगिनीनो आणि जुन्या नव्या विद्यार्थिनीनो, आतापर्यंतच्या भाषणात मजबद्दल जे गौरवाचे उद्गार काढण्यात आले ते मजवरील प्रेमाचे द्योतक होत यात शंका नाही. मात्र मी त्यांना कितपत योग्य आहे याबद्दल मला बरीच शंका आहे. आश्रम व इतर संस्थांना जे स्वरूप आलेलं आहे त्याला माझ्या सहकार्यांचे श्रम कारण झालेले आहेत. मी त्यांचा प्रतिनिधी म्हणून माझं नाव प्रामुख्याने पुढे आलेलं आहे एवढंच. मी तरी आजचा दिवस आश्रमरूपी मोठ्या कुटुंबाचा वाढदिवस आहे असं समजतो.
माझ्या 71व्या वाढदिवशी येथे बराच मोठा समाज जमला होता. त्यानंतर 10 वर्षांनी आज हा सुदिन उगवला आहे व हा एवढा मोठा समाज आश्रमाचे अभीष्ट चिंतन करण्यासाठी जमला आहे. ह्या 10 वर्षात आश्रमात बऱ्याच नवीन सोयी झाल्या आहेत. कितीतरी आश्रमकन्या दूर दूरचा खर्चाचा व त्रासाचा प्रवास करून आपल्या मातेच्या दर्शनासाठी आल्या आहेत. त्यांना या नवीन गोष्टी पाहून आनंद झाला असेल. आपणा सर्वांच्या भेटीचा लाभ मला झाला याबद्दल मला कितीतरी आनंद होत आहे. आश्रमाकडून होणारी लोकसेवा हे आपल्या सर्वांच्या सहानुभूतीचे व मदतीचे फल आहे. आपणा सर्वांचा आश्रम फार ऋणी आहे. आश्रमावर आपण असाच लोभ असू द्यावा व आपण आश्रमाला सदैव आपल्या ऋणात ठेवावं आणि लोकसेवेच्या रूपाने ते ऋण आश्रमाने फेडीत राहावं एवढीच इच्छा प्रदर्शित करावीशी वाटते. माझ्या सन्मानाबद्दल मी आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार मानून पुरे करतो. माझे प्रणाम घ्यावे लग्न सोहळा आनंदाचा, प्रेमाचा, दोन जीवांना एकत्र सांधणाऱ्या जन्मोजन्मीच्या नात्याचा. हे लग्न मात्र ऐतिहासिक होतं. अनिष्ट प्रथांच्या विरोधात उचललेलं ते पाऊल होतं. विधवांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार न देणाऱ्या समाजाला चपराक देणारं होतं. ते लग्न होतं शिक्षण महर्षी धोंडो केशव कर्वे आणि बाया म्हणजेच आनंदीबाईंचं. इथल्या लाल मातीत धोंडूचं बालपण रुजलं. धोंडू आणि भिकू दोघं भावंड याच मातीत बागडली, इथंच घडली. प्राथमिक शिक्षणही इथंच पार पडलं. त्यानंतरच्या शिक्षणासाठी धोंडोपंत दाखल झाले मुंबईत. मुंबईतल्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातून त्यांनी गणित विषयात पदवी मिळवली. शिक्षकी पेशाच निवडायचा यावर ठाम असलेल्या धोंडोपंतांना एल्फिन्स्टन विद्यालयात नोकरी मिळाली. अण्णांना त्यांच्या आजवरच्या प्रवासात ज्यांनी खंबीर साथ दिली त्या राधाबाई अण्णांना कायमच्या सोडून गेल्या. अण्णा एकटे पडले. त्यांनी पुन्हा शिक्षणाच्या कार्यात स्वतःला गुंतवून घेतलं. पण त्याचवेळी त्यांना पुनर्विवाह करण्याचा आग्रह होऊ लागला आणि म्हणूनच अण्णांनी निर्णय घेतला, लग्न करेन तर ते विधवेशीच. अर्थात त्यामागे अनेक कारणं होती. अण्णा विसरले नव्हते. त्यांचे परममित्र नरहर पंतांच्या विधवा बहिणीचे हाल त्यांनी स्वतः पाहिले होते आणि म्हणूनच त्यांनी विधवेशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अखेर लग्न ठरलं. मुहूर्त ठरला 11 मार्च 1893. या दिवशी धोंडोपंत आणि गोदूताईंचा लग्न सोहळा पार पडला.
अण्णासाहेब भांडारकरांच्या घरात अगदी मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत हे ऐतिहासिक लग्न पार पडले. या लग्नाचं पौरोहित्य करण्यासाठी बिकम भटजी वझे खास मालवणहून आले. एकीकडे पुण्यातील पुरोहित मंडळींनी या लग्नावर बहिष्कार टाकलेला असताना बिकम भटजींचं आपणहून एवढ्या दुरून येणं नक्कीच कौतुकास्पद होतं. लग्न झालं, पण त्यानंतर आलेलं वादळ या दाम्पत्याची परीक्षा पाहणारं होतं. लग्नानंतर जेव्हा अण्णा मुरुडला गेले तेव्हा तिथल्या गावकऱ्यांच्या प्रखर विरोधाला त्यांना सामोरं जावं लागलं. गावकऱ्यांनी पंचायत बोलवून अण्णांवर बहिष्कार टाकला. अण्णा जर पुन्हा गावात आले तर त्यांच्या बंधूंना वाळीत टाकण्यात येईल असा फतवाच तिथल्या गावकऱ्यांनी काढला. साठी काम करत राहण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी विधवा विवाहोत्तेजक मंडळी नावाची संस्था स्थापन केली. विधवा विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी पुनर्विवाहितांचे मेळावे घेतले. त्यासाठी अण्णांनी अवघा महाराष्ट्र पिंजून काढला. संस्थेचा पसारा वाढत होता. दिवस पुढे सरकत होते तशी तशी संस्था मोठी होत होती. गणित शिकवता शिकवता समोर आलेलं आयुष्याचं हे वेगळं गणित अण्णा हिमतीनं सोडवत होते. त्याच वेळी पुण्यात प्लेगनं हाहाकार माजवला होता. या रोगानं अनेकांचा बळी घेतला. परिस्थिती हाताबाहेर चालली होती. पुणे सोडून जाण्याशिवाय पर्याय नव्हता. अण्णा आपल्या अनाथ बालिकाश्रमातील विद्यार्थिनींसह हिंगण्यातील राव बहादूर गणेश गोविंद गोखलेंकडे राहायला गेले. पुणे शहरापासून अवघ्या काही किलोमीटरवर असलेलं हे माळरान. गोखलेंनी अण्णांचं कार्य पाहून त्याच माळरानावरची 6 एकर जमीन अनाथ बालिकाश्रमाला दान केली. याच जमिनीवर अण्णांनी दगड मातीची झोपडी उभारली. हिंगण्याच्या त्या माळरानावर उभारलेली ती झोपडी अण्णांच्या महान कार्याची नांदी होती. या झोपडीतून अण्णांच्या संस्थेचा संसार सुरू झाला. याच दरम्यान अण्णांच्या नावे पोस्टानं एक पुस्तक आलं. अण्णांनी पाहिलं तर ते जपान मधल्या पहिल्या महिला विद्यापीठाचं माहिती पुस्तक होतं. जिंझो नरुसे नावाच्या अवलियानं 1901 मध्ये हे महिला विद्यापीठ सुरू केलं. स्थापनेनंतरच्या पहिल्या 12 वर्षात या विद्यापीठाच्या माध्यमातून तब्बल 1200 महिला पदवीधर झाल्या. ज्या जपानमध्ये हे विद्यापीठ सुरू होण्यापूर्वी केवळ 12 महिला महाविद्यालये होती, तिथं काहीच वर्षात महिला विद्यालयांची संख्या 200च्या घरात जाऊन पोहोचली. त्या पुस्तकातील हा सारा तपशील वाचल्यानंतर कर्वेंना त्यांचं मन स्वस्थ बसू देईना. आपणही अशा पद्धतीचं महिला विद्यापीठ सुरू करायला हवं हा विचार जोर धरू लागला. त्याच वेळी नॅशनल काँग्रेसची सामाजिक परिषद मुंबईत भरणार होती. तिचं अध्यक्षस्थान अण्णांनी स्वीकारावं अशी विनंती सेक्रेटरी चंदावरकर यांनी अण्णांना केली. त्याच परिषदेच्या मंचावरून अण्णांनी पहिल्यांदाच महिला विद्यापीठाची संकल्पना मांडली. त्यांच्या या संकल्पनेला बळ मिळालं महादेव केशव गाडगीळ यांनी दिलेल्या 10,000 रुपयांच्या देणगीनं. या देणगीनं बळ मिळालं आणि सुरू झाला भारतातल्या पहिल्या महिला विद्यापीठाचा प्रवास.
अर्थात हा प्रवास सोपा नव्हता. कित्येकांनी पाठिंबा दर्शवला तर अनेकांनी विरोध. स्त्रियांना पुरुषांसारखं शिक्षण द्यावं या मताची मंडळी एकीकडे, तर अशा शिक्षणाची गरजच काय असा प्रश्न विचारणारे दुसरीकडे. अशा दोन्ही विचारांच्या मंडळींना एकत्र आणत अण्णांना विद्यापीठाचं स्वप्न प्रत्यक्षात आणायचं होतं. अण्णांच्या या संकल्पनेला पाठिंबा देण्यात आघाडीवर होते नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर. टागोरांनी खास पत्र लिहून आपला पाठिंबा दर्शवला. त्याच वेळी लोकमान्य टिळकांनी मात्र विद्यापीठाच्या विरोधात मत नोंदवलं. हल्लीच्या शिक्षणानं आम्ही जसे संशयवादी झालो आहोत तशा स्त्रियाही बनतील व आमच्या गृहसौख्याचा नाश होईल असा अभिप्राय टिळकांनी दिला. अखेर साऱ्यांना एकत्र आणण्यात अण्णांना यश आलं आणि 3 जून 1916 रोजी भारतवर्षीय महिला विद्यापीठाचा जन्म झाला. विद्यापीठ सुरू झालं. हळूहळू प्रतिसाद मिळत गेला. अनेकांचं सहकार्य या कामी लाभलं. पण आर्थिक अडचण काही दूर होत नव्हती. तेव्हा भारताबाहेरून आर्थिक मदत मिळवण्यासाठी अण्णांनी परदेश दौरा करण्याचं ठरवलं. वयाची 70 पार केली असताना अण्णा परदेश दौऱ्यावर निघाले. या प्रवासात जवळपास 50,000 रुपयांची देणगी अण्णांनी जमवली. पण जेव्हा ते परतले तेव्हा एक वेगळंच संकट त्यांची वाट पाहत होतं. ते संकट होतं 15 लाख रुपयांचं. ज्या ठाकरसींच्या आर्थिक मदतीनं संस्थेचा कारभार हाकला जात होता त्या ठाकरसींच्या निधनानंतर त्यांच्या विश्वस्तांनी ही मदत देण्याचं नाकारलं. सिंच्या विश्वस्तांमधला हा वाद तब्बल 3 वर्ष 7 आठवडे चालला. प्रकरण न्यायालयात गेलं. अखेर अनेक अटी मान्य करत तडजोड झाली. 18 एप्रिल 1958 रोजी जेव्हा अण्णांनी वयाची 100 पूर्ण केली तेव्हा अण्णांचा न भूतो न भविष्यती असा सत्कार समारंभ मुंबईतल्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर आयोजित करण्यात आला होता. संयुक्त महाराष्ट्रासाठीचा लढा त्यावेळी चांगलाच पेटलेला होता. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू या सोहळ्यासाठी खास उपस्थित होते. आपल्या भाषणात त्यांनी अण्णांचं त्यांच्या कार्याचं तोंड भरून कौतुक केलं आणि भाषणाच्या शेवटी मी तुमच्यासाठी काय करू शकतो असं अण्णांना विचारलं. उत्तरादाखल अण्णांनी केलेली मागणी ऐकून अवघं स्टेडियम टाळ्यांच्या कडकडाटानं दुमदुमून गेलं. पण त्याच वेळी नेहरूंच्या चेहऱ्यावरचे रंग मात्र उडाले. अण्णांनी केलेली मागणी होती संयुक्त महाराष्ट्राची. असे हे अण्णा शिक्षण महर्षी धोंडो केशव कर्वे. त्यांच्या कार्याच्या गौरवार्थ भारत सरकारने त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान बहाल केला. वयाची 100 पार केलेले अण्णा जेव्हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी उठले तेव्हा राजशिष्टाचार बाजूला ठेवून राष्ट्रपतीही 2 पायऱ्या उतरून खाली आले. अपार कष्टातून ज्यांनी शैक्षणिक विश्व साकारलं त्या शिक्षण महर्षींचा हा सर्वोच्च सन्मान. अण्णांच्या कार्याचा सर्वोच्च गौरव.
तर अशा प्रकारे मित्रांनो, भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे जीवनकार्य असून पाठाद्वारे आणखी त्यांच्या व्यक्तिमत्वाचे काही पैलू आपण उलगडणार आहोत. इयत्ता 10वी, विषय मराठी, पाठ 13वा, कर्ते सुधारक कर्वे. लेखक डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे. प्रसिद्ध कवी आणि लेखक. एप्सिलॉन, ए सखे ए, स्वातंत्र्याचे मृत्यूपत्र हे कविता संग्रह. राजा शहाजी ही महाकादंबरी. शिवछत्रपती ही पटकथात्मक कादंबरी. अरण्यकांड, प्रचारक, पंचम स्तंभ, जन्मभूमी, पाताळ यंत्र इत्यादी कादंबऱ्या. शून्यपूर्ण हा एकांकिका संग्रह असे चौफेर लेखन प्रकाशित. महाराष्ट्राबाहेर बडोदा येथील प्रादेशिक साहित्य संमेलनाचे तसेच वणी येथील 66व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष. महर्षी कर्वे यांचे नाव समाजसेवक म्हणून चिरस्मरणीय आहे. कर्वे यांनी आपली सर्व कार्यशक्ती स्त्री शिक्षणावर केंद्रित केली. महिला विद्यापीठ ही कल्पना मूर्त स्वरूपात साकार केली. समाजासाठी केलेल्या एकूण महान कार्यासाठी महर्षी धोंडो केशव कर्वे यांना 1958 साली भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन भारत सरकारने त्यांच्या कार्याचा गौरव केला. प्रस्तुत पाठात लेखकाने महर्षी कर्वे यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि कार्याचा परिचय करून दिला आहे. रेडिओवर रात्रीच्या बातम्यात आले होते की भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे वयाच्या 105व्या वर्षी निधन झाले. माझ्या आजोबांचे डोळे टिचले. कळत्या वयात जाणवू लागले की नातेवाईक नसलेले गृहस्थ 105व्या वर्षी जाऊन सुद्धा त्यांच्यासाठी डोळे भरून येत असतील तर त्यांचे कार्य खूपच मोठे असले पाहिजे. स्वातंत्र्य समराच्या ऐन धुमाडीच्या काळात म्हणजे 18 एप्रिल 1858 रोजी महर्षी कर्वे यांचा जन्म झाला. नंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी राष्ट्रीय स्वातंत्र्यही त्यांच्या डोळ्यादेखत कमावले गेले. पण स्वातंत्र्य केवळ राष्ट्रीय मिळून भागत नाही, स्वातंत्र्य संपूर्णच हवे असते हे त्यांना आधीपासूनच जाणवत होते. या देशातली स्त्री गुलाम आहे, राष्ट्रीय स्वातंत्र्य कमावल्यावर सुद्धा ती गुलामच राहील हे त्यांना दिसत होते. तिला स्वातंत्र्य व्हायचे असेल तर तिला भान यावयास हवे की आपण गुलाम आहोत आणि हे भान शिक्षणाशिवाय येऊ शकत नाही. मात्र खुद भारतीय स्त्रीवर संस्कारच असे होते की ती आपल्या गुलामीला दागिना मानित असे. आपल्या समाजात स्त्रीचे स्थान देवीचे आहे असे भासवले जात असेलही, पण तिला शूद्रातिशूद्र समजून तिला प्रच्छन्न छळच केला जाई. सबब तिने शिक्षित व्हायलाच पाहिजे हे कर्व्यांना ठामपणे वाटत होते. तथापि हे कार्य अतोनात कठीण आहे हेही त्यांना दिसत होते. स्त्रीने स्वातंत्र्य कमवावे असे वाटणे म्हणजे खडकावर डोके आपटण्यासारखे होते. शांत, शोषिकपणे, सहिष्णू वृत्तीने राहिलो तर हे असिधाराव्रत परिपूर्ण होऊ शकेल याची त्यांनी खूणगाठ बांधली. सावकाश तरी हमखास हे कार्य करणे गरजेचे होते. नुसत्या अडीअडचणी येतील असे नव्हते, संपूर्ण समाजाविरुद्ध विद्रोह करावा लागणार होता. असे केले तर समाज आपल्याला गिळून टाकायला येईल हे कळत होते. पंडिता रमाबाई यांचे जीवनचरित्र आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे जीवनकार्य यातून महर्षी कर्वे यांना हुरूप मिळाला. ईश्वरचंद्रांनी पोथ्यांचा पिट्ट्या पाडून विधवा विवाह होऊ शकतो हे दाखवून दिले. स्वतः विधवेशी विवाह करून कर्व्यांनी त्याचा वस्तुपाठ घालून दिला. सुरुवात त्यांनी स्वतःपासून केली म्हणून त्यांना बोलायची कोणास सोय उरली नाही. प्राध्यापक धोंडो केशव कर्वे हे कॉलेजात गणित शिकवत. विद्वत्तेचा ते महामेरू होते, त्यामुळे त्यांच्याशी वाद घालायला कोणी धजले नाही. केवळ सत्पुरुषांचा छळ करावा एवढेच ऐतिहासिक कार्य तेव्हाच्या अज्ञ समाजाने केले. या समाजाबद्दल महर्षी अण्णासाहेब कर्वे अर्थातच क्षमाशील होते. त्यांना छळवादी समाजवृत्तीचा आधीपासूनच अंदाज होता. समाजाने केलेल्या धक्काबुक्कीत अण्णासाहेबांचे कपडे फाटत. रोज त्यांना आपला शर्ट नाही तर कोट जिथे फाटला तिथे शिवून घ्यावा लागत असे. फाटके कपडे ते वापरत नसे. गावातील सुशिक्षित समजल्या गेलेल्या लोकांनी ससे होलपट चालवली तरी कर्व्यांनी ना त्यांना शिव्याशाप दिले ना आपल्या कार्यातून कर्वे विचलित झाले. जसे संत ज्ञानेश्वरांचाही छळ झाला होता पण त्यांच्या साहित्यात ते कुठेही उमटले नाही, तसे कर्व्यांचे आचरण ज्ञानेश्वरांच्या कवितेसारखेच राहिले.
महर्षी कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रमची मुहूर्तमेढ रोवली. कालांतराने बालिकाश्रमाचे हिंगणा येथे स्थलांतर करून हिंगणे स्त्री शिक्षण संस्था असे त्यांनी तिचे नामांतर केले. पै पैचा निधी व मुरुड निधी त्यांनी जमवला. त्यांच्यावर चाल करून येणाऱ्या समाजालाही या गोष्टीची पूर्ण कल्पना होती की यातील पै पैचा हिशोब कर्व्यांजवळ असणार आहे. कर्व्यांनी जमा केलेल्या निधीची उधळपट्टी तर केवळ असंभव. कर्वे स्वतः मोटर वापरत नसत. मैलोन गंती लांब असलेल्या आश्रमात ते पायी जात. समाजाचे पैसे वापरणे दूरच स्वतःचे पैसे सुद्धा ते समाजासाठी वापरतात हे मात्र समाजाला माहीत होते. जेवढे खर्च घरात आवश्यक होते तेवढे आपल्या कमाईतून ते करीत. उर्वरित सर्व पैसा ते समाजकार्यात वापरत. ते स्वतःच्याच विश्वात वावरतात अशी कुरबूर घरच्यांच्या मनात घर करून राहिली होती. वस्तुतः समाज सुस्वरूप करण्याची महर्षी कर्वे यांची जिद्द होती, पण त्या जिद्दीने कुटुंबाला कुठेही कुरूप केले नाही. नेमकेपणा हा गणिताचा गुणधर्म त्यांना तेथे उपयोगी पडला. ते बोलत नसत, विचार करत. विचार पक्का झाला की आचरणात आणत. त्यांच्या कार्यातूनच लोकांना अंदाज येईल की त्यांच्या चित्तात काय चालले आहे. हे डावपेच नव्हते. उलट पक्षी बोलके सुधारक असण्यापेक्षा कर्ते सुधारक असणे हेच श्रेयस्कर असते. महर्षी कर्वे यामध्ये स्थितप्रज्ञाची लक्षणे होती. जो स्वतःच्या सुखदुःखात अविचल राहतो मात्र दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होतो, दुसऱ्याच्या सुखात सुखी होतो, तो खरा स्थितप्रज्ञ. महर्षी कर्वे यांचे लक्ष केवळ समाज सुधारणेत होते. त्यांना कुणावर ऋण ठेवायचे नव्हते, तसेच त्यांना कुणाच्या ऋणातही राहायचे नव्हते. कर्व्यांना कुठे जेवावे लागले तर ते पैसे काढून ताटाशेजारी ठेवून उठत. आपल्यावर पैसे कुणाला खर्च करू देत नसत. इतरांना सहसा न साधणारे कार्य करायचे होते महर्षी कर्वे यांना. भारताचे अर्धांग जे स्त्रिया त्याच अनपड राहिल्या तर देश अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीसारखा होईल. एका बाजूला या देशाला आपण भारत माता म्हणतो, सरस्वतीला आपण वाङ्मयाची जननी मानतो आणि दुसरीकडे स्त्री निरक्षर अज्ञानी ठेवतो. हा चीड आणणारा विरोधाभास त्यांना घालवायचा होता. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जपानच्या धर्तीवर इसवी सन 1916 साली भारतातले पहिले महिला विद्यापीठ 5 स्त्रियांना दाखल करून स्थापन केले. आगबोटीने प्रवास करण्याच्या त्या जुन्या जमान्यात महर्षी कर्वे यांनी जगप्रवास करून स्त्री शिक्षणाचे महात्म्य सर्वत्र बिंबवले. जगभर स्त्री शिक्षणाबद्दल सभा केल्या. स्त्री ही स्वाभिमानी असली पाहिजे, ती शिकली पाहिजे, उच्च विद्या विभूषित होऊन पुरुषांशी स्पर्धा करू शकली पाहिजे, हे त्यांचे स्वप्न होते. त्यात त्यांना 2 कार्य करावायची होती. एका टोकावर स्त्री साक्षर करणे हे जटिल कार्य व दुसऱ्या टोकावर तिला पुरुषांच्या बरोबरीने स्पर्धेत उतरवणे हे अतितटीचे कार्य. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांवरील पारतंत्र्याचे जोखड उखडून टाकावे हे महाकठीण काम होते. गुरुत्वाकर्षणाविरुद्ध पृथ्वीबाहेर पडणाऱ्या रॉकेटासारखीच क्षमता तेथे आवश्यक होती. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातल्या शेरावली या गावी जन्मलेला हा मुलगा जन्मताच महर्षी किंवा भारतरत्न म्हणून गणला गेला नाही. आपल्या जगत्या आयुष्यात हालअपेष्टांची तमा न बाळगता एखादा मनुष्य केवढे अलौकिक कार्य करू शकतो त्याची मिसाल आहे डॉक्टर धोंडो केशव कर्वे. लोक माणसाने त्यांना अभिमानाने महर्षी मानले. राजमानसाने 1958 साली भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्काराने डोक्यावर घेतले. एकदा विद्यापीठातल्या कर्व्यांच्या पुतळ्यामागे एक मुलगी रडत बसली होती. केवढ्याने रागवलो मी तिला म्हटले, कर्व्यांच्या पुतळ्यापाशी बसून रडायला तुला काहीच कसे वाटत नाही, तू मुळीच रडू नये. यासाठीच कर्व्यांनी हे विद्यापीठ निर्माण केले ना. स्त्री शिक्षण होतच आहे. महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या कर्तेपणाने SNDT महिला विद्यापीठ निर्माण झाले. महिला शिकतात, पण जोवर पुरुष खऱ्या अर्थाने शिक्षित होत नाही तोवर स्त्रियांवरले अत्याचार थांबतील असे वाटत नाही. परंपरागत संस्कारामुळे कित्येक पुरुषांच्या हे ध्यानातच येत नाही की आपण आपल्या आईशी, बहिणीशी, बायकोशी, कन्येशी पुष्कळदा चुकीचे वागतो. स्त्री ही दुय्यम नागरिक किंवा वस्तू नाही. तिलाही तिचे स्वप्न, भावभावना, आकांक्षा, विचार असतात. तिचे हे अस्तित्व मानायला शिकवणे म्हणजे पुरुष शिक्षण. पुरुष शिक्षित झाला की त्याला स्त्री स्वातंत्र्याचा अर्थ उमजेल. पुरुषांचे शिक्षण झाले की भारतरत्न महर्षी धोंडो केशव उपाख्य अण्णासाहेब कर्वे या कर्त्या सुधारकाने सुरू केलेले महान कार्य
पूर्णत्वास जाईल, मग डोळे टिचणार नाही, तिथे हसू फुले. तर मित्रांनो, आपले संपूर्ण आयुष्य स्त्री शिक्षणासाठी समर्पित करणाऱ्या महर्षी धोंडो केशव कर्वे यांना शासनाने भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देऊन त्यांच्या कार्याची दखल घेतली. महापुरुषांच्या ऐतिहासिक कामगिरीतून आपल्यालाही प्रेरणा मिळावी असा पाठाचा मुख्य उद्देश असून यावर आधारित प्रश्नसंच आम्ही सादर करीत आहोत. धन्यवाद. प्रश्न क्रमांक 1 आहे, महर्षी कर्वे यांना अपेक्षित असलेले स्वातंत्र्य प्रकार कोणते? प्रश्न क्रमांक 2 आहे, महर्षी कर्वे यांची प्रेरणास्थाने कोणती? तर प्रश्न क्रमांक 3 आहे, महर्षी कर्वे यांची स्त्रियांबाबतची 2 स्वप्ने लिहा. प्रश्न क्रमांक 4 आहे, लेखकांच्या मते दुसऱ्याच्या दुःखात दुःखी व सुखात सुखी होणारा कोण असतो? शेवटचा प्रश्न क्रमांक 5 आहे, कर्वे यांना जनराज माणसांनी दिलेल्या पदव्या कोणत्या? धन्यवाद मित्रांनो.